त्यांना नैसर्गिक पाण्याचे फ्लो ह्याचा रिपोर्ट द्यायला नेमलेला आहे। आम्ही 2 एजन्सी नेमल्या, ह्या टंडनला एक नेमलंय आणि दुसरं आपलं जलसंपदा विभागाचे आपले गुणाले म्हणून नवीन ईडी आलेले आहेत, धुमाळ चीफ इंजिनियर आहेत आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डुबल आहेत। त्या सगळ्यांशी संपर्क साधून डुबल तिथं होते, त्यांना त्याची पाहणी करायला सांगितली आणि नैसर्गिकदृष्ट्या पावसाचं पाणी पडल्यानंतर ते पूर्वीच्या काळामध्ये कुठल्या ओढ्या नाल्यांनी जायचं आणि नदीला मिळायचं त्याचा सगळा सर्वे करायला सांगितलेला आहे। ओढ्यांची मालकी आपल्याला माहिती आहे रेव्हेन्यू विभागाची असते, नद्यांची मालकी हे जलसंपदा विभागाची असते आणि त्याच्यातनं विभागीय आयुक्त, कलेक्टर, सीओ, पीएमसी, पीसीएमसी कमिशनर आणि पीएमआरडी कमिशनर सगळेच अधिकारी होते, जॉईंट सीओ एमआरडीसी होते। त्याच्यामध्ये ज्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही त्यांना सांगितलेली आहे आणि त्याच्यातनं त्यांनी ते काम करून द्यायचं आहे आम्हाला। ओढ्यावर काहींनी बिल्डिंग बांधली, ती परवानगी दिली असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई, उदाहरणार्थ स्टॉप वर्क असंही आपण दिलेलं आहे। काही कामं थांबलेली तुमच्या पाहण्यात तिथं तुम्ही सकाळी होता ते बघितलं असेल। 4-5 ठिकाणी नैसर्गिक पाणी अडल्यामुळं नदीपर्यंत ते पाणी कसं जाईल याकरता आपण मोठा चॅनल, म्हणजे आता हे टंडन हे पण देतील आणि आपल्याला जलसंपदा पण देतील, किती क्युसेस पाणी गेलं पाहिजे, त्याला किती मोठा रुंदीचा ओढा असला पाहिजे, ते दोन्ही बाजूने आपण आरसीसी वॉल करून पुढं कुठंही तिथं अतिक्रमण होता कामा नये अशा पद्धतीनं ती व्यवस्था आपण करतोय। त्याच्यामध्ये एका ग्रामपंचायतीनं ओढ्यातच भाजी मंडई ही उभी करायचा फार काम सुरू केलेलं आहे, ते पण आपण काढायचं ठरवलेलं आहे आणि त्यांची पर्यायी व्यवस्था वेगवेगळ्या ओपन स्पेस असतात, पीएमआरडीमध्ये तो सगळा एरिया येत असल्यामुळं त्यांना अम्युनिटी प्लेसेस असतात, तिथल्या काही सिलेक्ट करायला सांगितलेल्या आहेत आणि तिथल्या नागरिकांना पण भाजी मंडईचं उपलब्धता झाली पाहिजे, म्हणजे उगीचच आपण ते काढतोय त्यावेळेस पर्यायी व्यवस्था तिथं असली पाहिजे, हाही निर्णय आम्ही घेतला। शंकर मांडेकर म्हणून तिथले आमदार आहेत ते देखील बरोबर होते, इतर पण बरेच जण NGOज तिथं त्यांच्या परीनं अडीअडचणी सांगण्याचं काम करत होते। तिथं एक कॅप जेमिनी म्हणून कंपनी आहे, त्याच्याजवळ एक डोंगर आहे, तिथं लहान डोंगराचं काम फोडून एक लाईट मोटर व्हेकल आणि 2 व्हीलरला रस्ता करता येऊ शकतो। त्याच्यामध्ये आम्ही फॉरेस्ट विभागाशी बोललोय, त्यांना आज दुपारी माझा एक माणूस भेटायला जाणार आहे आणि ते त्याची तपासणी करतील। त्यांना पर्यायी जर दुसरी जागा जमिनीला जमीन द्यावी लागते तशा पद्धतीनं जमीन द्यावी लागली तरी ती मानसिकता आम्ही रेव्हेन्यू विभागाने ठेवलेली आहे। मारुंजी ते